या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर। नोकरांच्या कामचोरीचे हे फळ नोकरांना कायम न करता सोडून दिले आणि आता ठेकेदार हेच नोकर देतील सरकारला। कमाल आहे। आणि दुसरीकडे आमदारांनी मरणानंतर बायकोला किंवा सखीला निम्मा पेन्शन न देता पूर्ण पेन्शन देण्याचा GR काढला। म्हणजे ज्याच्या हाती तिजोरी त्याचीच मुजोरी हे खूप खटकणारे आहे। तुम्ही लोक संविधान बोलता, पण संविधानात हे असे स्पष्ट एका ओळीत लिहिले आहे की विधानसभा प्रतिनिधीचे मानधन विधानसभा निश्चित करेल आणि लोकसभा प्रतिनिधींचे मानधन लोकसभा निश्चित करेल। ते कोणतेही अट शर्त नाही, हे ठाम चुकीचे आहे। हे बदलले पाहिजे, पण बदलणार कोण? लोकसभा। आता लोकसभेतील लाभार्थी सदस्य स्वतःचे मानधन आणि मरणोत्तर मानधन का कमी करून घेतील? इतकी प्रामाणिक औलाद आहे का भारतात? इतके सज्जन माणसे लोकसभेत निवडून येतात का? आपण शेतकरी, नोकर, व्यापारी तरी निवडून देतो का? माझा प्रश्न आहे, जेथे आपण मतदार काही चांगले करू शकतो पण तेच करीत नाहीत आणि चोरांना, हरामखोरांना निवडून देतो आणि मग त्यांना विनंती करतो, कृपया चोरी करू नका, कृपया हरामखोरी करू नका, कृपया बदनामी करू नका। कसे शक्य आहे? लांडग्याला बकरी सांभाळण्याचे काम सोपवले आणि सांगितले, लांडगोबा बकरी खाऊ नकोस। कसे शक्य आहे? मला वाटते हा पोरकटपणा आहे। आम्हीच आमच्या चुकीचे फळ भोगतो, हा मूर्खपणा आहे। आता या बदलाची सुरुवात करता येईल। हे पत्रकार, टीव्हीवाले यांनी अशा चोर हरामखोर लोकांची स्तुती करू नये। यांच्या चोरी हरामखोरी विरोधात जो बोलतो, काम करतो त्याला उचलून धरले पाहिजे। पण पत्रकार आणि टीव्हीवाले असे चांगले काम करीत नाहीत। ते रडतात, रडायला मदत करतात, TRP वाढवतात, रुदाली सारखा मोल घेऊन रडायला येतात, पुन्हा चोरांना, हरामखोरांना मदत करतात, प्रसिद्ध करून नेता बनवतात। हा माझा अनुभव आहे। कोणी पत्रकार म्हणेल की मी नाही त्यातला, तर मग या सज्जन लोकांसोबत प्रसिद्धी माध्यमे जर चांगले काम करू शकत नाही तर त्यांचाही नाद सोडा। निवडणुकीत जो उमेदवार स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून देईल की मी डबल पेन्शन घेणार नाही, मी मरणोत्तर पेन्शन अर्धेच घेईल, असा कायदा करीन, अशा उमेदवाराला मतदान केले पाहिजे। पण येथेही मतदार चुकीचे काम करतोच। चोर हरामखोर उमेदवाराकडून पैसे घेऊन त्यालाच मत देतो, निवडून आणतो। या पापात खरी चूक तर मतदारांची आहे, त्यात भर पडते पत्रकारांची। त्यात पुन्हा हे नोकर, कलेक्टर पासून तर शिपाईपर्यंत चोरांना, हरामखोरांना मदत करतात। जे लोक चोरांना मदत करतात त्यांना कोण मदत करील? ज्या विंचूला कोणी पाण्यातून बाहेर काढून जीव वाचवतो तोच विंचू हाताला चावत असेल तर कोण बाहेर काढेल, असा प्रश्न उभा राहतो। आमदार खासदारांचे मेन्शनबाबत बदल करायचा असेल तर मतदार आणि पत्रकार यांनी सुरुवात केली पाहिजे। चोरांना, हरामखोरांना आसमान दाखवण्यासाठी। पण मतदार आणि पत्रकार दोन्ही भिकारडे असतील तर चोर, हरामखोर, बदमाश फायदा घेतीलच। मी सरकारी नोकरीतील रिटायर्ड माणूस आहे। नोकरी सरकारी असो की खाजगी, तो नेहमीच चोर, हरामखोर, बदमाशांना मदत करतो, नोकरी म्हणजेच गुलामगिरी समजतो। याच प्रवृत्तीमुळे नोकरांच्या बाबतीत कोणीही चांगला विचार करीत नाही। यापुढे नोकरांची नोकरी संकटात येणार आहे, आता ही झलक आहे। हे नोकरांच्या बेईमानीचे फळ आहे। सरकारी नोकरांकडे नियमातील आणि निर्धारित कामासाठी जातो तर नोकर माझ्याकडे शिकार म्हणून पाहतात, जशी वेश्या गिराईककडे पाहते। जोपर्यंत मी लाच देत नाही तोपर्यंत तो काम करीतच नाही। जर त्याला पगार देऊन सोपवले आहे तर मला सुद्धा राग येणारच, तसा अनेकांना राग येतोच। कोणताही माणूस सरकारी नोकरीत लागला की तो सद्सद विवेक बुद्धी विसरतो, तो त्याच्या बापाचाही बाप बनतो, तो पैशासाठी बाप, भाऊ, बहीण, मित्र, जात, धर्म सर्वच विसरतो। अशा लोकांची ही अवस्था किती काळ टिकून राहील? नोकरांच्या कामचोरीचा परिणाम नोकरांना भोगावा लागणार आहेच। सुरुवात झाली आहे। जर नोकरांनी ठरवले की आम्ही पदावर असताना कोणतेही काम चुकीचे, चोरीचे करणार नाही, करू देणार नाही, तर कोणत्याही आमदार, खासदार, मंत्रिमंडळाची डाळ शिजणार नाही। तरीही तो नोकरांवर जबरदस्ती करीत असेल तर ते उघड केले पाहिजे। तर आम्ही आहोतच या चोरांच्या मुसक्या आवळायला। नोकरांनी विचार केला पाहिजे की ही परिस्थिती का ओढवली, यात आमची काही चूक आहे का? जर आम्ही फक्त कामाचा पगार घेतला, इमाने इतबारे काम केले तर आम्हाला न्याय मागता येईल, अन्यथा नोकरांचे पगार, पेन्शन बंद होऊ शकते। नंतर बसा बोंबलत, कामावरून हाकलले रे। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर।